हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं क्राफ्टर मोनिका या नवीन चॅनलला. चला तर आज आपण क्रिसमसबद्दल खूप छान ऑब्जेक्ट बनवूया. लास्ट पार्टमध्ये आपण पाहिलं होतं जे की ट्री बनवायचं ग्रीन कार्डशीटपासून. तर या व्हिडिओमध्ये सुद्धा अशीच काही ऑब्जेक्ट बनवूया जे की क्रिसमससाठी डेकोरेशनसाठी यूजफुल आहेत. त्यासाठी आपल्याला रेड कलरचा कार्डशीट पेपर लागणार आहे, नाहीतर कलर पेपर जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही यूज करू शकता. क्रिसमस डेकोरेशनसाठी जे काही आपल्याला ऑब्जेक्ट बनवता येईल ते आपण भरपूर बनवूया इतक्या 8 दिवसांमध्ये. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलात तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हालासुद्धा हे क्राफ्ट शिकता येतील. चला तर आपण रेड कार्ड पेपरपासून मस्तपैकी क्राफ्ट बनवूया जे की आपल्याला यूजफुल असेल. तर तुम्ही जे काही बघताय व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचे आहेत स्क्वेअर शेपमध्ये. त्यानंतर आपल्याला असे दुमडून त्याला आपल्याला मध्यभागी पूर्ण लाईन्समध्ये कापायचे. जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही आधी पेन्सिलनं किंवा पेननं रेख मारून घ्या आणि त्यानंतर त्याच्यावर काप करत जावा. समान अंतरावर असं आपल्याला काप करत जायचं आहे. त्यानंतर आपल्याला ते ओपन करून ते सुट्टे करायचं आहे जे काही आपण काप्स केलेले आहेत, कट्स केलेले आहेत, आणि ते आपल्याला स्टिक करायचे आहेत एका साईडने आणि दुसऱ्या साईडने दुसरे. असे तुम्ही व्हिडिओमध्ये पहा, तुम्हाला समजेल, जेणेकरून आपल्याला ते ऑब्जेक्ट ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून जे काही डेकोरेशनमध्ये यूजफुल होईल. आणि जे काही आपण बेल वगैरे यूज करत असतो क्रिसमस ट्रीमध्ये, तर तशा प्रकारे सुद्धा आपण हे यूज करू शकतो. तुम्ही शेवट नक्की पहा, तुम्हाला समजेलच बनून झाल्यावर. फायनल लुक तुम्हाला कळेलच पाहिल्यानंतर. खूप सारे ऑब्जेक्ट असतात क्रिसमस ट्री. क्रिसमसमध्ये आपण जे काही यूज करणार आहोत, कार्ड पेपरपासून प्लास्टिक वगैरे जे काही वेस्टेड वगैरे मटेरियल असेल त्यापासूनसुद्धा आपण यूज करणार आहोत. या व्हिडिओमध्ये सुद्धा मी यूज केलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्नोमॅन वगैरे जे आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते, ते सुद्धा वेस्टेड मटेरियलपासूनच यूज केलेलं आहे. त्यामुळे जास्त खर्चिक अशी गोष्ट नाही आहे. तुम्ही घर बसल्यासुद्धा यूज करू शकता. हे बनवू शकता, लहान मुलांकडनं सुद्धा बनवून घेऊ शकता. स्कूलमध्ये वगैरे जे काही क्राफ्ट सांगतात ते सुद्धा लहान मुलं हे पाहून बनवू शकतात. त्यासाठी लहान मुलांनासुद्धा हा व्हिडिओ दाखवा. हे पहा, असे स्टिक केल्यानंतर आता याचा फायनल लुक रेडी होईल, जे की तुम्हाला हँगिंग वगैरेमध्ये सुद्धा यूज करू शकता. अजून ह्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे ते ॲज अ बेल म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता डेकोरेशनमध्ये. हे जे काही व्हिडिओमध्ये दाखवते मी ते ॲज अ बेलसारखं शेप आहे, तर तुम्ही ते डेकोरेशनमध्ये यूज करू शकता. ह्याची पद्धत थोडी वेगळी आहे. हे मिडलमधून आपल्याला जे काही काप करायचे, कट्स करायचे आहेत, याआधी आपण आउटर साईडने केलं होतं, आता हे मिडलपासून करायचे आहेत. हे पहा, ओपन केल्यानंतर हे असं दिसणार आहे. मग त्यानंतर आपल्याला स्टिक करायचं आहे. त्याचं शेप जे काही असेल ते बेल शेप टाईप आपल्याला भेटणार आहे. त्यामुळे आपल्याला हे डेकोरेशनमध्ये यूज करणार आहे आपण. यानंतर आपण मस्तपैकी स्नोमॅन पाहूया. ते पण वेस्टेड मटेरियलपासून आपण यूज करणार आहोत. तर खूप सोपी आयडिया आहे आणि खूप स्वस्त आहे. घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. तर तुम्ही बघू शकता, मी इथं संपलेली बॉटल घेतलेली आहे गुड नाईटची, जे की आपण यूज करतो सगळेजण. प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच हे बॉटल. तर ते फेकून न देता त्यापासून आपण मस्तपैकी स्नोमॅन बनवूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हालासुद्धा समजेल. मी टिश्यू पेपर घेतलेली आहे आणि ते आपल्याला याच्यावर रॅप करायचं आहे, जेणेकरून आपल्याला व्हाईट पूर्ण कलर येईल. स्नोमॅन जसा असतो तसा आपल्याला ह्याचा शेप येईल, अशा प्रकारे ते पूर्ण रॅप करायचं आहे. आणि जे काही रबर बँड वगैरे दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये, ते मी त्याला हे करणार आहे, त्याच्यावर लावणार आहे, जेणेकरून वरचं आणि खालचं पार्ट्स सेपरेशन दिसायला हवं. हे पहा, असं करून घेणार आहे. आणि त्याचं जे काही कॅप आहे ते तर ऑलरेडी रेडच आहे, त्यामुळे त्याला काही एक्स्ट्रा कलरिंग वगैरे करायची काही गरजच नाही आहे. त्यासाठी मी हे वरून लावते, जेणेकरून व्हाईटवर रेड असं मस्त ॲट्रॅक्टिव्ह दिसेल आणि ॲज अ शेप पण आलं छानपैकी स्नोमॅन टाईप. आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा एकदम परफेक्ट झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा बघू शकता व्हिडिओमध्ये. मग आपल्याला त्याला रेड कलरचं ॲज अ शॉल टाईप ते जे काही रबर वगैरे दिसतंय तिथं आपल्याला स्टिक करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला पूर्ण स्नोमॅन दिसेल बघा व्हिडिओमध्ये. आहे का नाही नाईस आयडिया? अशीच आयडिया छान छान येण्यासाठी तुम्ही माझ्या पेजला नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या यूट्यूबला, आणि त्यात अजून इंस्टाग्राम आहे, माझा अकाउंट आहे, तिथेसुद्धा तुम्ही फॉलो करा. फेसबुकवर सुद्धा
पेज आहे क्राफ्टर मोनिकाचं, तिथेसुद्धा फॉलो करा. तर मला असंच सपोर्ट करा. हे बघा स्नोमॅन खूप सुंदर दिसते, वाटतच नाही आहे त्यापासून आपण बनवलेलं आहोत. तर आपण एक छोटंसं ट्री बनवणार आहोत, क्रिसमस ट्री, जे की अगदी सोपं आहे, हार्ड नाही आहे. लास्ट टाईम आपण पाहिलं होतं क्रिसमस ट्री, तर ती पद्धत वेगळी झाली आणि ही पद्धत खूप सोपी आहे. ही लहान मुलांनासुद्धा बनवता येईल अशी छोटीशी पद्धत आहे आणि खूप सोपी आहे. तर व्हिडिओमध्ये बघताय ना तुम्ही, जेणेकरून तुम्हाला समजेल. तर ग्रीन कार्डशीट पेपर घेतलेली आहे मी, त्याचं एक स्ट्रीप कापून घेतलेली आहे. त्यानंतर असे त्याला मागे पुढे दुमडून, हे पहा असे मागे आणि पुढे छोटे छोटे काप्स घेऊन दुमडून, आता त्यामध्ये आपल्याला जे काही रॉडसारखं आपल्याला भेटेल किंवा तुमच्याकडे जर अशी तार असेल गोल्डन वगैरे, तर ते तुम्ही त्यामध्ये घालू शकता. पहा हे झटपट एकदम बनलेली ट्री आहे क्रिसमसची, कमी वेळेत. आणि आपल्याला हे असं इन्सर्ट करायचं आहे त्यामध्ये तार, जेणेकरून आपल्याला दिसेलच आता. खूप छान ट्री दिसते ती, एकदम छोटीशी, जेणेकरून आपल्याला छोटीशी क्राफ्ट जे काही बनवायचं असेल डेकोरेशनचं क्रिसमसचं, त्यामध्ये आपल्याला यूज होणार आहे हे. त्यावर मी आता स्टार्स वगैरे लावते. माझ्याकडे स्टार होतं छोटासा, ते मी त्यावर स्टिक करते. अजून छान त्याला अट्रॅक्टिव्ह लुक येईल, ट्रीसारखं शेप येईल असं तुम्ही पूर्ण त्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा पूर्ण ट्रीचं शेप आलेला आहे, त्याच्यावर मी स्टार अटॅच करते आणि झालं आपलं क्रिसमस ट्री रेडी. अशा प्रकारे जे काही आपण या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट रेडी केलेले आहेत क्रिसमस डेकोरेशनसाठीचे, ते सगळे ऑब्जेक्ट आपण नेक्स्ट पार्टमध्ये पूर्ण ऑर्गनाईज करणार आहोत डेकोरेशनसाठी. तर नेक्स्ट पार्टसाठी नक्की रेडी राहा आणि नेक्स्ट पार्टसाठी मी आता हे चॅनलवर नक्की टाकणार आहे. ह्यानंतर पार्ट 3 येणार आहे, हे पार्ट 2 झालेलं आहे. तर पार्ट 3मध्ये आत्ता जे जे काही आपण ऑब्जेक्ट रेडी केलेले आहे ते सगळं कॉम्बिनेशन करून मी तुम्हाला डेकोरेशन करून दाखवणार आहे. हे पहा आत्ता आपण जे जे बनवलं आहे सगळं काही खूप सुंदर दिसतंय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. आणि असेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू सगळ्यांना मनापासून.